नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आत्ता वाजले बरोबर 6:45. तर सगळ्यात आधी तुम्हाला शुभ सकाळ. तर आज चाललो आहे सकाळ सकाळ माशांना. तर सकाळ सकाळ का चाललो आहे तर कामावर पण जायचं असतो, त्यामुळं आता लवकर जाऊन यायचं आहे. तर आत्ता अर्ध्यास आलो आहे आणि इथे व्ह्यू एकदम भारी दिसतो. इथं सूर्योदय पण झालाय येईपर्यंत. तर इथे बघताय सूर्योदय झालाय. तांबूस तांबूस दिसतंय एकदम इकडं. गावाकडची सकाळ. इकडं आपल्यासोबत आहेत पाम्या. पाम्या हाय कर. इकडं पाम्या आहेत आणि इकडं रोशा बसलाय. जरा थंडीनं गारठून आलो म्हणून इथं थांबलोय जरा आणि इथंच इंट्रो स्टार्ट केला. तर आमच्या इकडे भरपूर थंडी होती आणि इकडे बैल बघताय जातो इकडं. तर ही आता गुरं कमी झालेत. तर पहिली भरपूर प्रमाणात अशी रस्त्यावर दिसायची, आता कुठे दिसला तर असा एक आवाज पण वाचलाय, कारण थंडी भरपूर आहे. ही गावाकडची सकाळ. तर आता खाडीवर पोचलोय आपण. बघताय इकडे ही खाडी आता ओटी लागले, त्यामुळे पाणी खाली गेलाय आणि पाण्याच्या वरती ही पांढरी पांढरी वाफ दिसते. बघा ही बघा इकडे. आणि पण इकडे हा खड्ड्यात गाव आहे बहुतेक इकडे, त्यामुळे इकडे सूर्योदय लवकर होत नाही. तिकडे वरती होते तेव्हा सूर्योदय झालेला आणि इकडे बघताय धुका वगैरे पडलाय. या बाजूला आहे, या बाजूला डोंगर आहे, तिकडे पण धुका दिसतोय. आणि पाण्याची वरची वाफ बघा कशी दिसते एकदम. तर इकडे थंडी थोडी कमी आहे, आमच्या तिकडे भरपूर आहे. इकडे थोडी कमी वाटते. तिकडे बघताय गेलेत मासे पकडायला. तर आता बॉटलने मासे पकडणार आहात. आपले गडी तयार झाले आता मासे पकडण्यासाठी. बघा बघताय ही बॉटल. या बॉटलने आपण कसे मासे पकडतो ते आपली व्हिडिओ असेल आपल्या चॅनलवर, तरी पण सांगतो मी की बघा ही बॉटल एक एवढी घ्यायची आणि याला अर्धी कापायची आणि तंबूच इकडे बांधायचा आणि ह्याचा गव्हाचा पीठ टाकायचा आतमध्ये आणि असा लांब तंबूच बांधायचा आणि इकडे फेकायची. आणि हे बघा हे आता तयारी करतायत. गाराटले. आता बघूया बॉटल कशी फेकतात या थंडीतनं. तर ह्या बॉटलीने बोईट मासे पकडणार आहोत आपण. बोई मासा पण बोलतात. तर बघूया, भरपूर दिवसाने आलोय. हा फेकला नाही, अशी फेकायची. तर भरपूर दिवसाने आलोय मासे पकडण्यासाठी, जवळजवळ 3-4 महिन्याने आलोय खाडीवरती मासे पकडण्यासाठी. आता इकडं पाम्या फेकतोय.
फेकली नाही. आता बघूया मासे भेटतायत की नाही. मासे पकडायला आलो आणि मग रशान वाटून गेला. रशाचा हात बघा, एवढी थंडी लागते. बाब्याचा बघूया हात, बघू दे. हाय स्थिर आहे पण हलतोय तो. तर ह्या बाजूला बघताय हा पक्षी आहे तिकडं. तर ह्या पक्ष्यांना टिटवी बोलतात. टिटवी, आमच्या इकडे टिटवी बोलतात. तर हे बघा, तर पाण्याच्या साईडला हे जास्त असतात. इकडे आहेत, इकडेच आता आहेत. हे बघा उडाला इकडं, इकडे जात आहे. आणि यांची जमिनीवरच अंडी असतात. आणि ह्या बाजूला एक पक्षी आहे. ह्या बाजूला बघा, कुठं गेला हा बघा. ह्या बाजूला एक पक्षी आहे. त्या पक्ष्याचं नाव नाही माहिती, पण हाय कोणता तरी निळा निळा बघा दिसतोय. नाही किंगफिशर, किंगफिशर असा नसतं. रॉशा बोलतोय तो किंगफिशर आहे. त्याची चोच पण लांब आहे. कुठं गेला, नाही गेला. हाय हाय, आता दिसत नाही बघा. आला 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 रो, थांब. गेला इकडं. आणि मासे काय अजून लागले नाही. इकडं बॉटल लागते रोजचे, आणि तिकडं पम्या टाकते. अजून मासे काय लागले नाही. इकडं सूर्योदय झालाय. उशिरा होतो इकडं सूर्योदय, कारण हा गाव खड्ड्यात आहे एकदम इकडे. आता जरा आता गरम गरम वाटायला लागलाय. काय नाही, काठी आहे. तर गरम वाटायला लागलाय जरा, ऊन आलाय तर मगाचपासून गाराटलो. तर वरतून खाली आलो आणि स्पॉट चेंज केलेला आहे. आणि स्पॉट बॉटल टाकता टाकता आणि गुंतवला नाही. बघा, कमेंट टाकला नाही इकडं. मासं काय भेटलं नाही अजून. कुठं गेलेत काय माहिती. काय कुठं गेलेत रे. थंडी लागली माशाला. आणि इकडं काट्या कसल्या तरी लावलेल्या आहे माशांना पकडण्यासाठी. जाळी बिली काहीतरी लावलेले आहे म्हणून या काट्या लावलेल्या आहेत. असं बहुतेक, आम्हाला पण माहिती नाही कशाला लावलेले आहेत. आता आता तरी नीट फेक, बघूया कशी फेकतोय. फेक लवकर फेक. हो टाइमपास आहे. अरे तो बघ काय आला समोर न, तो बघ मगर. आता फेकला नाही तिकडं लांब. बघूया मासे भेटतात की नाही. येऊन एक 1.5 तास तरी झाला, अजून काही मासे भेटले नाही.
इकडं वरती होतं त्या बाजूला, तिकडून कंटाळून इकडं आलो. आता इथं तरी लागतायत काय बघूया. ते बघताय छोटे छोटे मासे आहेत. इथं पीठ टाकलेलं आहे त्यासाठी आले खायला. बघा कुठर हे बघा ना, आमच्याकडे पितलीचा मासा बोलता, पितली. हे बघा आणि इकडं बॉटल वगैरे गुंडलून आता झाले, कारण मासे भेटलं नाही. बराच टाइम झाला. अरे थांब, बराच टाइम झाला, मासे काय भेटले आता. परत याल का रे माशाला? तर भरपूर दिवसाने आलेलो, पण काय नाही. आता पुढच्या वर्षी. बघा बॉटल वगैरे गुंडळत आहेत. थंडीतनं झोपला असतो ते पण नाही. तूच फोन केलास तू. झोपला असतो ते पण नाही थंडीतनं. हो, आंघोळ करून आला सकाळी. आता बॉटल वगैरे गुंडळले, त्यांची भांडणं चाललेत, कारण मासे एक पण नाही भेटलाय. पीठ बघा अर्धा डबा संपवला, पण एक मासा नाही. चपात्या 4-5 खाल्ल्या असत्या. चपात्या खाल्ल्या असत्या त्याच्या मस्त पैकी. तर आता निघतोय. मी कोण बोलतो मी? तर ह्या बाजूला बघताय शेवाळी धरले. बहुतेक पाणी जास्त वरती येत नाही, म्हणून या बाजूला शेवाळी धरली. बघताय हिरवी हिरवी. इकडे निघालेत. मासे वगैरे काय भेटलं नाही. थंडीतनं आलं एवढं गारटून. हे मला वाटतं मास गाराटलं. पम्या, हे पम्या, मला वाटतं मास गाराटलंय. मरल की नाही या थंडीतनं आंघोळ करील. तुम्ही तसं काय आंघोळ करून आलो? हो, भारी सांगतो एकदम तू यायला. 5 वाजता. थंडीतनं आलेलं मास पकडाय. मास पकडतायत. तर आता निघतोय घरी. मासे वगैरे काय भेटलं नाही, तर टाइमपास व्हिडिओ होता. तर आता किती वाजले असतील? 9 वाजले. किती वाजता आला? 7:30ला आलो. आता 9 वाजले तरी एक पण मासा नाही भेटला. मासा वाटतं गारटले. आंघोळी करून आलो म्हणून. तू हा आंघोळ नाही करून आला. हा बघा याचा तोंड बघा, इकडे बघा. हा कशावर आंघोळ करून आलाय वाटतोय. तर टाइमपास व्हिडिओ होता, तर व्हिडिओ संपवतोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. चला.